श्री क्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन नगर जिल्ह्यातून जात असलेल्या या पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याबाबत प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके व शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी या पालखी मार्गाची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीकरणाबाबत सूचना दिल्या आहेत। पंढरपूर क्षेत्री विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा दिंड्या पालख्या घेऊन निघालेला असून श्री क्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांची पालखी देखील पैठण येथून प्रस्थान होऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुंगी, हातगाव, बोधेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाण, लाड जळगाव मार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने नगर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागाने पालखी हातगाव येथे मुक्कामाचे ठिकाणची व्यवस्था व वारकऱ्यांना निवासाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही तसेच पालखी रस्त्याची पाहणी करून बालमटाकळी ते बाडगव्हाण खराब रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे। यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनल शहा, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, सरपंच डॉक्टर राम बामदळे, सरपंच अंबादास ढाकणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांची पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सदर पालखी ही 8 जुलैच्या दरम्यान आपल्या मुंगी या गावामध्ये, शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावामध्ये आगमन होणार आहे। तर त्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं त्या विसाव्याचं ठिकाण असेल, त्यानंतर मुक्कामाचं ठिकाण असेल, या ठिकाणी जी काही व्यवस्था केली जाणार आहे त्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आज या शेवगाव तालुक्यातील दौऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। तर या ठिकाणी पालखी जी आहे ते शेवगाव तालुक्यातील हातगाव या ठिकाणी मुक्काम करते। हातगाव या गावामध्ये वॉटरप्रूफ मंडप असेल, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची, स्नानगृह असेल, शौचालयाची व्यवस्था, सर्व व्यवस्था मुक्कामाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून दिंडीसोबत जे चालणारे जे वारकरी आहेत यांची कुठलीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याचं काम सुरू आहे। त्याचीच पाहणी आपण आज या दौऱ्यादरम्यान केलेली आहे। परवा दिंडी आपल्या या जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे, तर त्या आगमनापासून आपल्या जिल्ह्यामधून निर्गमन होण्यापर्यंत सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासन मार्फत करण्यात येत आहे आणि त्या दृष्टीनं सर्व नियोजन सुरू आहे।